अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे। न्यायालयीन खटले प्रलंबित असलेल्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवून प्रकरणं निकाली काढावी असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.आर. पाटील यांनी केलं आहे। दिनांक 3 मार्च 2024 रोजी म्हणजे येणाऱ्या रविवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं अमरावती जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे। या लोक अदालतमध्ये न्यायालयामध्ये जी प्रलंबित प्रकरणे आहेत किंवा जी वादपूर्व प्रकरणे आहेत, अशी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत। राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रकरण ठेवण्याकरता कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही, कोणतंही शुल्क आकारलं जात नाही। या लोक अदालतमध्ये जी प्रकरणे तडजोडपात्र आहेत, अशी प्रकरणं मिटवण्याकरता राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पॅनल आपण तयार करतो। ते पॅनलचे प्रमुख तसेच सदस्य प्रकरण तडजोडी मिटवण्यासाठी आपल्याला मदत करतात। लोक अदालतमध्ये वाद मिटला तर न्यायालयामध्ये जी आपण कोर्ट फी भरलेली राहते, ती कोर्ट फीची रक्कम नियमानुसार आपल्याला परत मिळते। लोक अदालतीचा न्याय झटपट न्याय। लोक अदालतमध्ये झालेला जो काही तडजोडनामा आहे त्याविरुद्ध अपील नाही, तेव्हा जी पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा वादपूर्व स्थितीत आहेत, अशा पक्षकारांनी आपली प्रकरणे अधिकाधिक संख्येने या येणाऱ्या लोक अदालतमध्ये ठेवावी आणि लोक अदालत यशस्वी करावं, अशी मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव या नात्याने आपणास विनंती करतो।